नाशिकच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये घमासान झालेलं बघायला मिळतंय। राष्ट्रपचे गोकुळ पिंगळे यांना शिवबाठातून उमेदवारी पाहिजे, तर नाशिकच्या जागेवर राष्ट्रपनेही दावा केलाय। एकीकडे महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी ज्यात रस्सीखेच चालू असताना आता महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक मोठ्या ज्यात हालचाली चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। शरद पवार गटाचे नेते गोकुळ पिंगळे हे जे आहेत उद्धव ठाकरे गटात हे जाऊन हे नाशिकची निवडणूक लढवतील अशा पद्धतीचे सुद्धा चर्चा रंगलेल्या आहेत आणि वरिष्ठ पातळीवरती अशा चर्चा चालू असल्याच्या बातम्या कालपासून ज्या आहेत येताना आपल्याला बघायला मिळतो। या सगळ्या मुद्द्यावर बोलण्यासाठी स्वतः गोकुळ पिंगळे आपल्याबरोबर ती आहेत, ते मुंबईला आत्ताच जाऊन आलेले आहेत, काही बैठक आहेत करून आलेले आहेत। काय एकूणच नाशिक लोकसभा मतदारसंघावरती चर्चा झालेली आहे हे आपण त्यांना विचारूया। अशा चर्चा रखतायत की आपण जे उद्धव ठाकरे गटात जाणार आणि तिकडनं कॅन्डिडेट म्हणून ही नाशिकची लोकसभा निवडणूक लढणार आहात। नाही, यात असं आहे की मुळातच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर जयंत पाटील साहेबांबरोबर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे आणि ते काम करत असं जिल्ह्यामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात आम्ही संघटन वाढवतो आहे आणि ह्या क्षणी सन्माननीय आपले राऊत साहेब असतील, पवार साहेब असतील आणि जयंत पाटील साहेब यांच्यामध्ये काही चर्चा झालेली की बस जर उमेदवार असा काही सक्षम नसेल, कारण आम्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेले 3 ते 4 महिन्यापासून मागतो आहे की ही जागा आम्हाला द्या। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि त्या प्रयत्नामध्ये बरेचसे दिवस गेले। आज जागा काही फायनल झाली नाही, तर त्याच्यामध्ये असं राऊत साहेब, पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब असं झाली चर्चा झाली की ही जागा तुम्हाला जर लढवायचं असेल तर उमेदवार असे त्याच्यावरती चर्चा झाली। चर्चा झाल्यानंतर आज आम्ही आदरणीय पवार साहेब असतील, आदरणीय जयंत पाटील साहेब असतील, त्याच्यावरती आमचं काही डिस्कशन झालं आहे की काय केलं पाहिजे आणि काय नाही, त्याच्यावरती निर्णय येत्या 2 दिवसात होईल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।